श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थावर तुमची श्रद्धा आहे का? कलियुगाच्या या कठीण काळात स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कसे मार्गदर्शन करतात हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कलियुगात स्वामी समर्थ भक्तांना कसे वाचवतात. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या समस्येने ग्रस्त आहेत. अशा वेळी आपले परमपूज्य श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी एक आधार बनून उभे आहेत. पण प्रश्न आहे, कलियुगात स्वामी समर्थ खरंच भक्तांना कसे वाचवतात? चला तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. श्री स्वामी समर्थ यांचे वचन आणि कलियुगातील आव्हान. आपण सगळ्यांनी श्री स्वामी समर्थांचे एक प्रसिद्ध वचन ऐकले आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कलियुगात जिथे भीती, चिंता, निराशा आणि लोभ वाढत आहे, तिथे श्री स्वामी समर्थ खरंच आपल्यासोबत आहेत का? या युगात प्रत्येक पावलावर आव्हान आहेत, नाती दुरावत आहेत, आर्थिक समस्यांनी लोक ग्रासले आहेत आणि मानसिक शांती दुर्मिळ झाली आहे. अशा परिस्थितीत स्वामी समर्थांचे हे वचन कसे सत्य ठरेल? श्री स्वामी समर्थ यांचे भक्तांना वाचवण्याचे 3 मार्ग. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी अदृश्यपणे 3 मुख्य मार्गांनी मदत करतात. हे 3 मार्ग म्हणजे नामस्मरण, अनुभव आणि योग्य मार्गदर्शन. पहिला संकेत, नामस्मरण. स्वामी समर्थांचा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. ही ऊर्जा आपल्या नकारात्मक विचारापासून आणि वाईट शक्तीपासून वाचवते. कितीही मोठी समस्या असो, जर तुम्ही नियमितपणे नामस्मरण केले तर तुम्हाला आपोआप मार्ग सापडतो. प्रत्यक्ष अनुभव आणि योग्य मार्गदर्शन. दुसरा संकेत, अनुभव. स्वामी समर्थ फक्त एक नाव नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे. त्यांचे हजारो भक्त आज सांगतात की त्यांना वेगवेगळ्या प्रसंगातून स्वामींचा अनुभव आला आहे. कोणाला स्वप्नात मार्गदर्शन मिळालं, तर कोणाला अचानक योग्य व्यक्ती भेटली ज्यामुळे त्यांची समस्या सुटली. हा अनुभव म्हणजे स्वामींची प्रत्यक्ष उपस्थिती. ते म्हणतात, जो माझी मनापासून भक्ती करतो त्याला मी कधीही एकटं सोडत नाही. तिसरं संकेत, योग्य मार्गदर्शन. कलियुगात सर्वात मोठी समस्या आहे भ्रम. काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नाही. स्वामी समर्थांच्या शिकवणी आणि त्यांच्या जीवनातील घटना आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवतात. जेव्हा आपण त्यांच्या लीला वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला आयुष्यातील निर्णय घेण्याची दिशा मिळते. ते आपल्याला कर्म करण्यास आणि फळाची चिंता न करण्यास शिकवतात. एक छोटीशी कथा, अनुभवाची कथा. चला एक छोटासा अनुभव ऐकूया. एका भक्ताचं काम पूर्ण होत नव्हतं. तो खूप निराश होता. त्याने स्वामी समर्थासमोर हात जोडून प्रार्थना केली आणि म्हणाला, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. काही दिवसांनी त्याला एक अनोळखी माणूस भेटला. त्याने त्याला एक कल्पना दिली. ती कल्पना वापरून त्याचं काम मार्गी लागलं. तो अनोळखी माणूस कोण होता? कोणीही नाही. तो फक्त स्वामींचा एक मार्ग होता. निष्कर्ष आणि आव्हान. तर मित्रांनो, कलियुगात स्वामी समर्थ आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळीवर वाचवतात. ते आपल्याला नामस्मरणाने शक्ती देतात, अनुभवाने विश्वास देतात आणि योग्य मार्गदर्शनाने जीवनात यशस्वी होण्यास मदत करतात. आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्यांच्यावर पूर्ण आणि अटूट श्रद्धा ठेवायची आहे. तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर तुमच्या आयुष्यातील एखादा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.